तुम्ही बघत असाल की आपल्याकडे 90% ऑफ द इक्विपमेंट्स, म्हणजे आता मला एक्झॅक्ट नंबर मी नाही सांगू शकणार, पण बरेचसे इक्विपमेंट आपले इम्पोर्टेड इक्विपमेंट येतात आणि त्याची किंमत खूप जास्ती आहे. तर आता जर का आपण आपल्याकडे स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं किंवा एक आपलं मेडिकल आणि इंजिनिअरिंग या विषयांची सांगड घातली, इवन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आता बरेचसे जे असे आजार असू शकतात की जे अल्गोरिदम एआयच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण बरंच काम करू शकतो. तर ह्या दोन्ही विषयांची म्हणजे इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन एक खूप मोठी संधी आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटसाठी. आणि दुसरं म्हणजे हे सगळे देणारे स्किल बेस्ड कोर्सेस म्हणजे अलाइड हेल्थ कोर्सेसमध्ये सुद्धा खूप संधी आहे. कारण आता आपण बोलतो की आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहेत, आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे, तर आपल्याला म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीजना अंडर NEP, आता अलाइड हेल्थ कमिशन सुद्धा मागच्या वर्षीपासून नवीन बसलेलं आहे. तर या अलाइड हेल्थमध्ये आपण अलग अलग प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करू शकतो आणि NEPच्या दृष्टिकोनातून ती एक मोठी संधी असेल. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना बऱ्याचशा दोन्ही एंटरप्रेन्योरशिप ॲज वेल ॲज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज असू शकतात. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.